रायगड जिल्ह्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं हाती घेण्यात आलेल्या 14 विकास कामांचं उद्घाटन आणि 48 विकास कामांचं भूमिपूजन बुधवारी ऑनलाईन पद्धतीनं पार पडलं। या विकास कामासाठी 760 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे। यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाचा विकास गतिमान होत आहे। मोदीजींचा आदर्श घेऊनच महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार विविध प्रकारची विशेषतः पायाभूत सुविधा उभारणीची विकास कामे गतिमान पद्धतीने करत आहे, असे यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण बोलताना म्हणाले आहे। नवी मुंबई येथील कोकण भवन या ठिकाणी संपन्न झालेल्या या उद्घाटन आणि भूमिपूजन समारंभास उद्योग मंत्री उदय सामंत, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे, आमदार प्रवीण दरेकर, आमदार निरंजन डावखरे हे ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते। तसेच शासकीय विश्रामगृह पोलादपूर या ठिकाणी, तालुक्यातील बोरज फाटा या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने पोलादपूरकरांनी या सोहळ्यात सहभाग घेतला होता। यावेळी बोरज देवळे या रस्त्यावरील सावित्री नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम करणे, कापडे पितळवाडी बोरघर कामथे रस्त्यावरील नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम करणे, पोलादपूर शहरात नवीन शासकीय विश्रामगृहाचे बांधकाम करणे या कामांचे भूमिपूजन संपन्न झाले। तसेच कोंढवे देवपूर रस्त्यावर चोळई नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम करणे या कामाचे देखील उद्घाटन करण्यात आले। NTV न्यूज मराठी, रायगड।